नमस्कार. आज आपण घेऊन आलेलो आहे तर जरीपटका परिसरातील नारा या गावची एक घटना. ह्या गावामध्ये एक शेत आहे जे तडेकर यांचं आहे. या शेतामध्ये ज्यावेळेस नौकर आलेला होता त्यांनी पाहिलं का तिथं दुर्गंधी इतक्या मोठ्या प्रमाणात होती, परंतु ती कुठनं यायची होती ती त्यांनी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस एका रूम मधून ही दुर्गंधी येत होती. ज्यावेळेस त्यांनी जे चित्र तिथलं बघितलं इतकं भयावह होतं की त्यामध्ये अक्षरशः एक अर्धनग्न अवस्थेमध्ये एक स्त्री होती आणि तिच्या प्राथमिक माहिती जी आम्हाला सूत्राकडून मिळाली आहे असं सांगण्यात येत होती की कोणीतरी तिच्यावर अतिप्रसंग करून तिला मारण्यात आलेला आहे. परंतु ज्यावेळेस ही घटना घडली असेल त्यावेळेस प्रकरण इतकं वाईट असेल आणि त्या जागेवरती दूर दूरपर्यंत कुठल्याही प्रकारचे घरं नाही, फक्त शेत आणि शेत. अशातच पाहण्यात येते की आता या तपासाचा भाग कुठपर्यंत जाईल आणि पी.आय. ताकसांडे काय सांगतात. काल दिनांक 8/3/2026 रोजी एक तळेकर यांचं शेत आहे नारा गाव समतानगर इथे. त्यांचे जे नौकर आहेत ते काल शेतावर गेले असताना त्यांनी 5 रूम बांधलेले आहेत. त्यापैकी एका रूमतून स्मेल येत होता, दुर्गंधी येत होती. त्याने जाऊन बघितलं तर एक अनोळखी महिलेचा तिथं मृतदेह सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत त्यांना दिसला. लगेच 112ला कॉल केला. बोलवण्यात आले. जगदीश खरे यांनी महिला तलावात शोध मोहीम राबवून सुमारे 4-5 दिवसापूर्वी अथात प्रयत्नानंतर तिचा मृत्यू झाला असावा. वैद्य याचा त्या मृतदेह अनुषंगाने पाण्याबाहेर आम्ही काढण्यास सगळे यश शोध मिळाले. या महिलेची अजून ओळख परिसरात पटायची आहे. शोकांकडा पसरली पुढील असून कारवाई पोलिसांनी करता मृतदेह ताब्यात महिलेचे शव आहे मेयो पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे पाठवण्यात आला आणि असून महिलेची पुढील ओळख तपास पोलीस करीत आहेत. पटवण्याचा काय प्रकार आहे, काही घातपात आहे का, तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील चौकशी करत आहोत. पूर्ण प्रकरण हा आता सज्ञतेच्या भोवऱ्यामध्ये आहे, कारण की आता ही हत्या आहे की आणखी काही याच्यामध्ये आता कुठपर्यंत तपास फिरेल. कारण की यामध्ये पाहण्यात आलं आहे ना महिलेचं नाव ना आरोपीचं नाव आणि फक्त अर्धनग्न शरीर. अशातच आता बघता येईल की जरीपटका पोलीस कुठपर्यंत कारवाया करतील आणि आरोपीला किती लवकरात लवकर पकडण्यात येईल. अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत राहा उद्गार न्यूज. नागेश तित्तरमारेसह.